चला फार्मसी की जय हो. आता पुन्हा एक आनंदाची बातमी घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. आतापर्यंत आपण ह्या महिन्यामध्ये फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी आपल्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी, फार्मसीच्या स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांनी भरपूर मोठ्या ज्या आहेत त्या ॲड बघितल्या, ज्याच्यामध्ये आपण या महिन्यामध्ये तुमची इस्रोची ॲड चालू आहे त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म बघितले, नवी मुंबई महानगरपालिकेचे बघितले, KDMCचे ॲप्लिकेशन फॉर्म बघितले आणि DMRचे सुद्धा ॲप्लिकेशन फॉर्म बघितले, जे की आता चालू आहेत. आता आणखीन एक महत्त्वाची अपडेट आणि आणखीन एक महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणखीन एक जी रिक्रुटमेंट आहे ते आतापर्यंत आपल्या बऱ्याच जणांसोबत पोहोचली नसेल अशी पुदुचेरी या स्टेटसाठी महत्त्वाची एक फार्मसी ऑफिसरची रिक्रुटमेंट आहे. त्या रिक्रुटमेंटबद्दल जाणून घेणार आहोत. जवळपास 40 ते 42 व्हॅकन्सी तुम्हाला या पोस्टमध्ये बघणार आहेत. कशा पद्धतीची पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे, कोण या पोस्टसाठी इलिजिबल आहे, कोण या पोस्टसाठी फॉर्म फिलअप करू शकतं, ही सर्व महत्त्वाची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे आयडियल फार्मसी कोचिंग, तिथं सुद्धा जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. जेवढ्याही घडामोडी घडत आहेत आता सध्यापर्यंतच्या DMR विषयी असेल, बाकीच्या स्टेटमध्ये होणाऱ्या एक्झाम, आपल्या स्टेटमध्ये होणाऱ्या एक्झाम, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फार्मर रिलेटेड सर्व एक्झाम, सर्व महत्त्वाच्या अपडेट, त्याच्या महत्त्वाच्या PDF, महत्त्वाच्या नोट्स, सर्व टेस्ट सिरीज आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलचं नाव डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिली, आयडियल फार्मसी कोचिंग. जॉईन केलं नसेल तर जॉईन करता. चालू करूयात आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला. चलो, तर आता मी इथं आलेलो आहे गुगलवरती. इथं टाईप केले पुदुचेरी फार्मासिस्ट म्हणून. खाली तुम्ही इथं आले की तुम्हाला 2 नंबरची एक वेबसाईट इथं तुम्ही बघू शकता, recruitment.py.government.in. इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पोर्टल ऑफ गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट खाली दिसेल. तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ पर्सनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, गव्हर्नमेंट ऑफ पुदुचेरीची महत्त्वाची ऑफिशियल साईट. तिथं गेल्यानंतर तुम्हाला होमच्या साईडला नोटिफिकेशन इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे महत्त्वाची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही इथं ओपन झालेली आहे. एकदा मी ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करून घेतो, त्याच्यानंतर आपण पुढची जी महत्त्वाच्या डिटेल आहेत तर त्या डिस्कस करूयात. तर चला, आता PDF ओपन केलेली आहे मी. जवळपास अशा प्रकारची पूर्ण 16 पेजेसची पूर्ण PDF आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वर बघू शकता महत्त्वाच्या तारखा दिल्या आहेत. आता ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ती तुम्हाला 2/6/2025लाच अवेलेबल झाली होती. तर याचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते 4 जून 2025ला सकाळी 10 वाजता चालू झाले होते आणि आता शेवटची तारीख बघू शकता तुम्ही 24 जून 2025 आहे. 3 वाजेपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचे. आणखीन आपल्या हातामध्ये 2-3 दिवस आहेत. नक्कीच तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन अप्लाय करायचं आहे. कोणतीही प्रकारची जी संधी आहे ती गमवू नका. टेंटेटिव्ह डेट ऑफ रिटर्न एक्झामिनेशनसुद्धा इथं तुम्हाला दिली आहे की 13/7/2025ला तुमच्या ज्या त्या एक्झाम कंडक्ट केल्या जातील. आपली फार्मासिस्ट ॲलोपॅथीच्या पोस्ट आहेत, म्हणजे आपण सर्वजण या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. ग्रुप C मध्ये नॉन गॅजेटेड जी आहे ती पूर्ण पोस्ट आहे. जवळपास 43 एवढ्या टोटल व्हॅकन्सी आपल्याला या पोस्टच्या बघू शकतात. म्हणजे चांगल्या पद्धतीची मोठी ॲड आपण म्हणू शकतो. फार्मासिस्ट ॲलोपॅथी लेवल 5च्या अकॉर्डिंग तुमचं पेमेंट जाईल. टोटल 43 जागा, 43पैकी 17 जागा ओपनसाठी. MBC मध्ये टोटल 8 जागा, SC साठी 7 जागा, OBC साठी 5 जागा, EW साठी 4 जागा, EBC साठी टोटल 1 जागा, BCM साठी 1 आणि XM साठी 40, PW फिजिकली चॅलेंजसाठी 2 आणि MSPW साठी 2. याचे फुल फॉर्म खाली तुम्हाला दिलेत की MSP म्हणजे काय, त्याच्यानंतर BCSC BCM म्हणजे काय ते इथून बघून घ्यायचं, त्याचं अब्रिव्हिएशन लक्षात आलं. टोटल 43 एवढ्या जागा. त्याच्यासाठी जर आपण कॉमनली जर विचार केला तर 17 जागेसाठी सुद्धा आपण इथं OBC मधनं लढू शकतो. तुम्हाला सेंट्रलचं जे आहे ते OBC सर्टिफिकेट इथं लागू शकतं. बाकी खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता महत्त्वाची जी पात्रता आहे आता ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, ते आपण चेक करूया. एज्युकेशनल अँड अदर क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर द एलिजिबिलिटी. पात्रतेसाठी काय काय एज्युकेशन आणि क्वालिफिकेशन लागेल ते खाली दिले. तर HSC म्हणजे तुमचं 12वी सायन्स झालं पाहिजे, सगळ्यांचं असेल. डिग्री ऑर डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट. तुमचं डिग्री 4 वर्षाची, डिप्लोमा 2 वर्षाचा DPharm एवढ्या झालं की तुम्ही एलिजिबल आहात. रजिस्ट्रेशन इन एनी वन ऑफ द रजिस्टर इन अ फार्मसी काउन्सिल. म्हणजे कोणत्याही एका स्टेटमध्ये तुमचं जर रजिस्ट्रेशन झालं असेल, महाराष्ट्र झालं असेल, राजस्थान झालं असेल, गुजरात झालं असेल, आंध्र प्रदेश झालं असेल, तेलंगणा झालं असेल किंवा बाकीचे स्टेट असेल, कोणत्याही स्टेटमध्ये तुम्ही एक रजिस्टर फार्मासिस्ट असाल, तुमचं PCIचं लायसन असेल तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल आहात. क्लिअर झालं. 12वी सायन्स, डिप्लोमा 2 वर्षाचा किंवा डिग्री किंवा M.Pharmacy हे झालं असेल, रजिस्ट्रेशन झालं असेल, रिझल्ट वगैरे लागले असेल तर 100% तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल आहात. वयाची एज लिमिट बघितलं तर वय कमीत कमी 18 वर्ष पाहिजे, जास्तीत जास्त 30 वर्ष पाहिजे. कोणत्या तारखेपासून कन्सिडर केलं जाईल तर 24/6/2025. वयामध्ये काही रिलॅक्सेशन आहे का तर खाली दिलं आहे. OBC साठी MBC, EBC आणि BCM साठी जर कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन. ते कसं तर 30 वर्ष प्लस ते 3 म्हणजे 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता.
शेड्यूल कास्टमधले विद्यार्थी 5 वर्षाचं ॲडिशनल रिलॅक्सेशन 30+5 म्हणजे 35 वर्षापर्यंत. एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्ष, बाकी फिजिकली चॅलेंजसाठी 10 वर्ष, बाकी डायव्हर्स पर्सन वुमेन असेल त्यासाठी 35 वर्ष आणि बाकीचे खाली आणखीन स्पोर्ट्सची पर्सनसाठी 5 वर्ष अशी वयाची एज लिमिट आहे. म्हणजे जर जनरल कन्सिडर केलं तर 18 वर्षापासून 30 वर्षापर्यंतचे सर्व विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात ओपनसाठी. बाकीच्या महत्त्वाच्या डिटेल आता तुमच्यासाठी सध्या तरी महत्त्वाच्या नाही. जेही कन्सेप्च्युअल माहिती असेल फॉर्म फिलअप करत असणे आवश्यक आहे. पात्रता त्याच्यामध्ये महत्त्वाची होती, वयाची लिमिट महत्त्वाची होती, नंबर ऑफ व्हॅकन्सी महत्त्वाच्या होत्या, कोण फॉर्म फिलअप करू शकतो ते महत्त्वाचं होतं. तर एवढं डिस्कस आपण केलेलं आहे. आता खाली मेथड ऑफ सिलेक्शन, कशा पद्धतीचं सिलेक्शन एक्झामिनेशन होईल, रिटर्न एक्झामिनेशन ते बघूयात. अबो सेट पोस्ट विल बी फिल थ्रू कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. क्वेश्चन पेपर विल बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह consisting of 2 paper, paper 1 and paper 2 with 100 marks each with a duration 2 hours having 100 question carrying 1 mark of each. तर 2 पेपर होतील, पेपर 1 पेपर 2. प्रत्येक विषयाला प्रत्येक पेपरला तुम्हाला 2 तास दिले जातील आणि त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतील. तर पेपर 1मध्ये काय दिले, 12वी लेवलचा तुमचा हार्डनेस असेल पेपर 1चा. त्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग, क्वांटिटी ॲप्टिट्यूड असेल, करंट अफेअर्स अँड इंडियन पॉलिटीचे प्रश्न असतील, जनरल स्टडीज अँड जनरल सायन्स. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामर कम्प्रेन्सेशन आणि कॉम्प्युटर नॉलेज अशा पद्धतीचा पेपर 1चा जो आहे तुमचा पॅटर्न असेल. प्रत्येक सेक्शनमध्ये 100 प्रश्न असतील आणि 100 मार्क असतील. टायमाचा विचार केला तर 120 मिनिटे म्हणजे 2 तास तुमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. पेपर दुसरा डिप्लोमा लेवलचा असेल. डिप्लोमा लेवलचे प्रश्नाची हार्डनेस असेल, काठिण्य पातळी असेल आणि तो आपला टेक्निकलचा म्हणजे फक्त फार्मसीचा पोर्शन. त्याच्यामध्ये फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोग्नोसी, बायोकेमिस्ट्री, क्लिनिकल पॅथॉलॉजी, ह्युमन ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, हेल्थ एज्युकेशन, कम्युनिटी फार्मसी, फार्माकोलॉजी, टॉक्सिकोलॉजी, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, ड्रग स्टोरेज, बिझनेस मॅनेजमेंट अँड हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी. तर असा आपला पूर्ण हा पोर्शन आहे फक्त फार्मसीचा, ज्याच्यावरती तुम्हाला जे आहे ते 100 प्रश्न विचारले जातील. त्यालासुद्धा 100 मार्क आणि त्यालासुद्धा 2 तास असतील. निगेटिव्ह सिस्टीम आहे का, तर आहे. किती आहे, 1/3 आहे म्हणजे 0.25. त्याच्यानंतर वेटेज मार्क जे आहेत पेपर 1चं 25% ॲव्हरेज पाहिजे आणि 2साठी 35% वेट जे आहे ते तुमचं वेटेज पाहिजे. हे तुम्हाला खाली तुम्ही बघू शकता. पेपरचा पॅटर्न बायलँग्वेज असेल पेपर 1चा. मल्टिपल चॉईसचे जे आहेत ते प्रश्न असतील आणि पेपर 2 म्हणजे फार्मा फक्त इंग्रजीमध्ये विचारलं जाईल. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्सचा विचार केला तर अनरिझर्व कॅटेगरीसाठी 30%, बाकीच्या खालच्या कॅटेगरीसाठी 25 आणि SC PW त्याच्यासाठी 20% मार्क असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट्स मस्ट ॲपियर इन बोथ पेपर 1 अँड पेपर 2 बिकम इलिजिबल. दोन्ही पेपर तुम्हाला द्यावे लागतील तेव्हा तुम्ही पुढच्या क्वालिफाईंग पोस्टसाठी इलिजिबल असाल. महत्त्वाची ही वेबसाईट, याच्यावरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचे recruitment.py.government.in याच्यावरती जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन प्रोसेस कंप्लीट करायच्या आहेत. जर तुमच्यापैकी बऱ्याच जण पोस्टला कसं अप्लाय करायचं आहे याच्याबद्दल जर मला कमेंट बॉक्समध्ये जर प्रश्न विचारले तर नक्की तुम्ही याच्यावरती तुम्हाला एक ऑनलाईन व्हिडिओ भरून दाखवेल मी. तुमच्यापैकी जर मॅक्झिमम रिस्पॉन्स याच्यावर व्हिडिओला लाईक्स किंवा महत्त्वाच्या जर कमेंट्स आल्या तर तुम्हाला याचा व्हिडिओ मी बनवून दाखवेल की कसं तुम्हाला वेबसाईटवर जाऊन अप्लाय करायचं आहे. बाकी जर तुम्हाला समजून गेलं तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा, तिथे तुमची डाऊट्स क्लिअर करेल. त्याच्यानंतर खाली महत्त्वाचे काही अपडेट आहे, सध्या तरी महत्त्वाची नाही. लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन 24/6 आहे, एवढं लक्षात ठेवा. याच्या अगोदर ॲप्लिकेशन जे तुमचे आहेत ते पूर्ण कंप्लीट करून टाका. पेपर 1साठी अभ्यासक्रमसुद्धा थोडक्यात दिलेला आहे त्यांनी. जनरल इन्स्ट्रक्शन दिले तर ते आपल्याला खाली बघून घ्यायच्यात की काय काय महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत पेपरसाठी. बाकी सिलेबस तुम्हाला मी डिस्कस केलेला आहे. पार्ट 2 फिजिकल रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ फार्मासिस्ट, ज्याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॅरामीटर दिलेत ते फिजिकल रिक्रुटमेंटसाठी बघून घ्यायचे. तुमचे सिटिंग, स्टँडिंग, वॉकिंग, त्याच्यानंतर बेंडिंग, लिफ्टिंग, निगिंग, पुलिंग, पुशिंग ह्या ज्या फिजिकल पॅरामीटर आहेत ह्या पद्धतीमध्ये आपण फिट बसलो पाहिजे. त्याचबरोबर डिसॅबिलिटीसुद्धा पॉईंट खाली दिलेले आहेत. पार्ट 3मध्ये महत्त्वाचे सर्टिफिकेट ते सध्या आपल्यासाठी महत्त्वाचे नाहीत आणि खालची माहिती दिलेली आहे, तुम्ही PDF मधून चेकआउट करू शकता. PDF आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यामध्ये तुम्हाला PDF भेटून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नाव आणि लिंक दिलेले आहे, तिथून तुम्ही जॉईन करा. सर्व PDF सर्व महत्त्वाच्या नोट्स टेस्ट सिरीज तुम्हाला तिथे भेटून जातील. तर लक्षात आलं, ही एक महत्त्वाची रिक्रुटमेंट. आता सध्या चालू घडीला कोणत्या रिक्रुटमेंट चालू आहेत फार्मसी ऑफिसरच्या, तर इस्रोची एक भरती चालू आहे ज्याच्यामध्ये एक जागा आहे. त्याच्यानंतर KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्याची एक भरती आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मला वाटतं 40-42 काही ती जागा आहेत वाटतं, हे फिक्स मला माहीत नाही KDMCचं. आणि त्याच्यानंतर आता DMARची त्याच्यामध्ये 207 जागा आहेत. जवळपास
अशा पद्धतीनं जवळपास 225च्या आसपास आपल्या सध्या रिक्रुटमेंटच्या व्हॅकन्सी फार्मसी ऑफिसरच्या चालू आहेत. तर नक्की या तिन्ही रिक्रुटमेंटच्या प्रोसेसला तुम्ही अप्लाय करा आणि येणारी एक्झाम तुमची असेल नवी मुंबई महानगरपालिकेची. त्याचबरोबर RRBच्या सुद्धा जवळपास 100 व्हॅकन्सीची नवी ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वाची अपडेट तुम्हाला व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती मी देत असतो. आतापर्यंत DMRच्या भरतीला अप्लाय केलं नसेल तर कसं अप्लाय करायचं याच्यावरती व्हिडिओ टाकले, पॅटर्न टाकलेला आहे. एक्झामचा पॅटर्न कसा असेल, सिलेबस कसा असेल, सर्व मागचे व्हिडिओ केअरफुली बघून घ्या. सर्व महत्त्वाचे डाऊट तुमचे क्लिअर होतील. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या. जय हिंद. वंदे मातरम.